बांधकाम कामगार योजना अंतर्गत खूप साऱ्या योजना राबवण्यात येत आहेत. त्या योजनेपैकीच एक योजना, ज्या योजनेचे नाव आहे बांधकाम कामगार PT योजना. आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या PT संदर्भाची सर्व माहिती जाणून घेणार आहोत. बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना विविध प्रकारच्या अपघातांना सामोरे जावे लागते. कामगार हे आर्थिकदृष्ट्या गरीब असते व त्यामुळे जवळच कुठल्याच प्रकारचे सेफ्टी किट उपलब्ध नसते व त्यांना सेफ्टी किट विकत घेणे सुद्धा शक्य नसते. त्यामुळे ते कुठल्याच सेफ्टी किट शिवाय काम करत असतात व अशा वेळेस त्यांना अपघात झाल्याचा अपंगत्व सामना करावा लागतो किंवा काही वेळेस त्यांना स्वतःचा जीवसुद्धा गमावा लागतो. कामगारांना या सर्व समस्यांचा विचार करून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने बांधकाम कामगार PT योजना राबवण्याचा निर्णय घेतला. बांधकाम कामगार PT योजना अंतर्गत कामगारांना दिल्या जाणाऱ्या वस्तू बॅग, रिफ्लेक्टर, जॉकेट, सेफ्टी हेल्मेट, 4 कप्प्याचा जेवणाचा डब्बा, सेफ्टी बूट, सोलर टॉर्च, सोलर चार्जर, पाण्याची बॉटली, मच्छरदाणीची जाळी, सेफ्टी बूट, हातमोजे, चटई आणि PT. बांधकाम कामगार PT योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आवश्यक पात्रता व अटी. कामगार महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे. कामगाराचे वय 18 वर्ष ते 60 वर्ष दरम्यान असावे. कामगाराचे मागील वर्षभरात 90 दिवसांपेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केले असणे आवश्यक आहे. कामगारांचे नाव महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळात नोंदणी केले असावे. कामगार कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाखाच्या आत असावे. योजनेअंतर्गत नोंदणी केलेल्या बांधकाम कामगारांचा पहिल्या 2 मुलांसाठी योजना लागू होईल. बांधकाम कामगार केंद्र किंवा राज्य शासनाद्वारे सुरू एखाद्या योजनेमार्फत लाभ घेत असेल तर अशा परिस्थितीत त्या कामगारांना या योजनेचा लाभ दिला जात नाही. इतर क्षेत्रातील कामगारांना या योजनेचा लाभ दिला जात नाही. बांधकाम कामगार PT योजना अंतर्गत आवश्यक कागदपत्रे: आधार कार्ड झेरॉक्स, रहिवासी दाखला, मोबाईल नंबर, ईमेल ID, 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र. हिची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल, ते देखील डाउनलोड करून घ्यायचा आहे. व हा 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र कसे लिहायचे या संदर्भात देखील आपण व्हिडिओ बनवलेला आहे, त्याची देखील लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. उत्पन्नाचा दाखला, पासपोर्ट आकाराचे फोटो, शपथपत्र, वयाचा दाखला, बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदणी प्रमाणपत्र. बांधकाम कामगार PT योजना अंतर्गत ऑफलाईन अर्ज करण्याची पद्धत: अर्जदार कामगाराला आपल्या क्षेत्रातील ग्रामपंचायत कार्यालयात किंवा बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये जाऊन बांधकाम कामगार PT योजनेचा अर्ज घ्यावा लागेल. अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून आवश्यक कागदपत्रे जोडून सादर अर्ज जमा करावे लागेल. अशा प्रकारे तुमच्या या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल व लवकरच तुम्हाला या योजनेतून PT देखील मिळून जाईल. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा व अशाच माहिती व आपल्या महाराष्ट्र शासनाच्या योजनेची माहिती पाहण्यासाठी आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून नक्की ठेवा व तसेच आपलं टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करून ठेवा, कारण की आपण त्या चॅनलवरतीच आपण या योजनेचे फॉर्म देत असतो. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.